चॅनल मी रेवती. सो ॲज यू ऑल रेड बाय टुडेज टायटल, मी तुम्हाला माझं नाईट स्किन केअर रुटीन दाखवणार आहे. जर तुम्ही माझे आधीचे व्लॉग्स किंवा व्हिडिओज पाहिले असतील तर तुम्हाला एक आयडिया असेल की मी एक ॲक्टर आहे आणि महिन्याभरात जवळपास आम्ही 20 ते 25 दिवस शूट करतो आणि दिवसभरात 14 ते 15 तास आमच्या चेहऱ्यावर मेकअप असतो. सो स्वतःच्या स्किनची काळजी घेणं हे खूप गरजेचं असतं आणि मेकअप करण्याआधी एक स्किन केअर रुटीन आहे माझं आणि मेकअप काढताना म्हणजे काढल्यानंतरचं एक रुटीन आहे. सो ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही दिवसभर मेकअप लावून असतो, त्यामुळे आमच्या स्किनला हवं तितकं हायड्रेशन मिळत नाही. सो म्हणून आमची स्किन ड्राय पडते किंवा बरेचदा ड्राय पॅचेससुद्धा दिसतात. सो माझा मेन फोकस हा असतो की मी जास्तीत जास्त स्किनला हायड्रेटेड ठेवेन. तर माझी कॉम्बिनेशन स्किन टाईप आहे, म्हणजे इट्स नॉट टू ऑइली आणि नॉट टू ड्राय. सो माझ्या टी झोनवर बरेचदा माझी स्किन ऑइली असते आणि इतर ठिकाणी माझी स्किन ड्राय असते. सो त्यासाठी लागणारे सगळे प्रोडक्ट्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी कुठले वापरते, माझ्या स्किन टाईपला कुठले प्रोडक्ट्स सूट करतात हे आज मी तुम्हाला दाखवणार. सो स्टे ट्यून्ड. सो फर्स्ट मी माझं रुटीन स्टार्ट करते बाय रिमूव्हिंग मेकअप आणि फॉर दॅट आय बी युझिंग वेट वाईप्स आणि मेकअप रिमूव्हर. सो हे आहे मिमिसोचं मेकअप रिमूव्हर आणि मला हे मेकअप रिमूव्हर खूप आवडतं. मी जवळपास 5-6 बॉटल्स त्याच्या संपवल्या असतील आणि यामध्ये ऑइलसुद्धा आहे आणि वॉटरसुद्धा आहे. सो ते मिक्स असल्यामुळे मेकअप व्यवस्थित निघतो आणि माझ्या मते तुम्ही जितका चांगला मेकअप काढाल तितकी स्किन तुमची हेल्दी राहील. सो माझा मेकअप काढून झाला आहे आणि त्यानंतर माझी स्टेप 2 इज क्लेन्झिंग युअर फेस आणि त्यासाठी मी यूज करणार आहे बायोक्यूलचं ॲक्वा बूस्ट हायड्रेटिंग जेल क्लेन्झर. हे फेसवॉश मी गेले काही दिवस वापरते आणि हे खरंच खूप छान फेसवॉश आहे. म्हणजे नावाप्रमाणेच हे हायड्रेटिंग जेल क्लेन्झर आहे आणि त्याचं टेक्स्चर जेल लाईक आहे, त्यामुळे जेव्हा तुम्ही फेस वॉश करता सो त्यानंतर हे फेसला ड्राय करत नाही तर हे फेसला हायड्रेट करतं आणि फेस थोडासा स्मूथ दिसतो आणि इवन फ्रेश दिसतो. ऑल्सो हा फेस वॉश तुम्ही कुठल्याही स्किन टाईपसाठी यूज करू शकता. सो माझा कॉम्बिनेशन स्किन टाईप आहे म्हणून मी हा यूज करू शकते, पण तुमचा जर ऑइली असेल, सेन्सिटिव्ह असेल, ड्राय स्किन टाईप असेल तरीही तुम्ही हा फेस वॉश यूज करू शकता. या क्लेन्झरचं टेक्स्चर हे वॉटर जेलीसारखं आहे. यात ॲक्वापोरिन बूस्टर्स आणि हायलुरॉनिक ॲसिड यासारखे इन्ग्रेडियंट्स आहेत जे कॉर्न कर्नल्स आणि नॅचरल शुगर्सपासून सोर्स केले जातात. हे घटक हेल्दी स्किनसाठी स्किन मॉइश्चर बॅरियरला स्ट्रेंथन करतात. हे क्लेन्झर वापरल्यावर स्किन अगदी प्लम्प होते, सॉफ्ट होते आणि स्मूथ होते आणि मुख्य म्हणजे हे फेसला ड्राय करत नाही तर मॉइश्चराईज करतं, हायड्रेट करतं. सो आफ्टर क्लेन्झिंग माय फेस माझी स्टेप 3 आहे सिरम आणि त्यासाठी मी यूज करणार आहे बायोक्यूलचं ॲक्वा बूस्ट हायड्रेटिंग सिरम. सो नावाप्रमाणेच हे हायड्रेटिंग सिरम आहे, त्यामुळे याचं टेक्स्चरसुद्धा वॉटर जेलसारखं आहे आणि जेव्हा तुम्ही हे सिरम फेसला लावता तेव्हा तुमचा फेस अजिबात स्टिकी होत नाही आणि इनफॅक्ट वॉटर जेल हे टेक्स्चर असल्यामुळे हे तुमच्या स्किनमध्ये अब्झॉर्ब होतं आणि स्किनला आतून हायड्रेट करतं. ऑल्सो हे सिरमसुद्धा तुम्ही कुठल्याही स्किन टाईपसाठी वापरू शकता, कारण बेसिक याचं काम आहे ते म्हणजे हायड्रेट करणं स्किनला. आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की आम्ही 14 तास मेकअप वापरतो, त्यामुळे आम्हाला असे प्रोडक्ट खूप आवडतात जे स्किनला छान हायड्रेट करतील, कारण 14-15 तास मेकअप लावल्यानंतर स्किन डॅमेज व्हायचे चान्सेसही जास्त असतात. डेफिनेटली आय टोटली रेकमेंड दिस आणि अगेन यू कॅन यूज दिस ऑन एनी स्किन टाईप. सो हे सिरम मी माझ्या मॉर्निंग स्किन केअर रुटीनमध्ये पण इन्क्लूड केलं आहे. मी माझा मेकअप करण्याआधी हे सिरम लावते, देन आय यूज माय मॉइश्चरायझर आणि मग मी मेकअप करायला घेते. बट हे सिरम लावल्यामुळे एक खूप छान डिफरन्स मला जाणवला आहे, तो म्हणजे की माझी स्किन दिवसभर ड्राय होत नाही, ती हायड्रेटेडच राहते. या सिरममध्ये हायलुरॉनिक ॲसिड यासारखे इन्ग्रेडियंट्स आहेत जे नॅचरल शुगर, सिलिसियम आणि कॉर्न कर्नल्सपासून सोर्स केले जातात. हे सिरम डीप आणि लाँग लास्टिंग हायड्रेशन देतं, स्किनची इलॅस्टिसिटी वाढवायला आणि स्किन डेन्सिटी आणि फर्मनेस वाढवायला मदत करतं.
तुम्ही पाहू शकता हे सिरम लावल्यावर स्किन अगदी हायड्रेटेड दिसते, प्लम्प दिसते. ऑल्सो हे सिरम सगळ्या स्किन टाईपसाठी वापरलं जाऊ शकतं. ओके, सो आफ्टर सिरम माझी स्किन खूप छान अशी हायड्रेटेड अशी मला जाणवते यातून, म्हणजे आणि ते इतकं लगेच अब्झॉर्ब झालं आहे ना सगळं, त्यामुळे असं तो स्टिकी फेस वाटत नाही आहे की, आणि असं वाटत नाही आहे की मी सिरम लावत आहे. माझी नेक्स्ट स्टेप आहे मॉइश्चरायझर, आणि मॉइश्चरायझरसाठी मी अर्थात यूज करणार आहे हायफून. हे बॅरियर केअर क्रीम आहे आणि हे खूप छान आहे. सो आय यूज दिस एव्हरी डे, अगेन बिफोर मेकअप, आफ्टर मेकअप. आहे माझं नाईट स्किन केअर रुटीन, आणि अर्थात 4-5 स्टेप्सचंच आहे, पण आफ्टर अ हेक्टिक डे ॲट वर्क मी एवढंच करू शकते. बट ट्रस्ट मी ह्या 4-5 गोष्टी, हे 4-5 प्रोडक्ट्स आय स्वेअर बाय दोज. आणि त्यातलं माझं सगळ्यात फेवरेट म्हणजे हे फेस वॉश, हे खूप छान आहे, आणि इवन फेस सिरम. सो या दोन्ही गोष्टी माझ्या फेसला खूप हायड्रेटेड ठेवतात थ्रू आउट द डे. इवन सकाळी मी या दोन्ही गोष्टी यूज करते, इवन रात्री मी या दोन्ही गोष्टी यूज करते, बट इट कीप्स माय फेस हायड्रेटेड, आणि दॅट इज वॉट मॅटर्स. सो या, इफ यू लाईक दिस व्हिडिओ देन प्लीज लाईक, शेअर, कॉमेंट डाऊन बिलो अँड सबस्क्राईब टू माय चॅनल मी रेवती. आणि खाली कॉमेंट सेक्शनमध्ये हे सुद्धा नक्की सांगा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठला पाहायला आवडेल. ऑल्सो आज मी जे काही प्रोडक्ट्स यूज केलेत त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकेन, सो चेक दॅट आउट ॲज वेल. And yes, I'll see you in the next video. Bye.